मी डॉक्टर किशोर लोंढे, इंडो जर्मन डायबिटीज क्लिनिक हडपसर गाळेकर येथे डायबेटॉलॉजी म्हणून प्रॅक्टिस करतो. आमच्याकडे सर्व प्रकारचे डायबिटीजचे पेशंट, टाईप 1, टाईप 2 पेशंट, तसेच ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाबाचे पेशंट यांच्यासाठी आम्ही ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबत त्यांची जीवनशैली सुधारावी म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी आम्ही मुख्यत्वे भर देतो आणि त्याबद्दल सल्ला देतो. आपले लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला ब्लड प्रेशर आणि डायबिटीजमध्ये खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट्स मिळतात. तर आपण नक्कीच येऊन आमच्या क्लिनिकमध्ये आमच्या नवीन उपचार पद्धतींचा लाभ घ्यावा. धन्यवाद. मधुमेह म्हणजे काय? जेव्हा तुमची रक्तशर्करा उच्च असते तेव्हा तुम्हाला मधुमेह असतो. रक्तशर्करा हा तुमच्या रक्तामधील साखरेचा मुख्य प्रकार असतो आणि तुमच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. मधुमेहाची कारणे कोणती? तुमचे स्वादुपिंड हा तुमचे पोट आणि कण्यादरम्यान स्थित अवयव असतो, जो इन्सुलिन नावाचे संप्रेरक रक्तामध्ये प्रवाहित करतो. इन्सुलिन तुमच्या रक्ताला तुमच्या सर्व पेशींकडे ग्लुकोजचे वहन करण्यासाठी मदत करते. कधीकधी तुमचे शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिनने ज्या प्रकारे काम करणे अपेक्षित असते तसे ते काम करत नाही. ग्लुकोज तुमच्या रक्तामध्ये राहतो आणि तो तुमच्या पेशींपर्यंत पोहोचत नाही. यामुळे तुमच्या रक्तामधील ग्लुकोजची पातळी वाढते आणि त्यामुळे मधुमेह किंवा प्री-डायबिटीज होऊ शकतो. प्री-डायबिटीज म्हणजे काय? प्री-डायबिटीज म्हणजे तुमच्या रक्तामधील ग्लुकोजचे स्तर अधिक असते पण ते डायबिटीज आहे असे म्हणण्यासाठी पुरेसे उच्च नसते. पूर्व मधुमेहासह टाईप 2 डायबिटीज, हृदयरोग आणि आघात होण्याची शक्यता उच्च असते. काही वजन कमी करून आणि मध्यम शारीरिक हालचालींसह आपण टाईप 2 मधुमेहास विलंब किंवा प्रतिबंध करू शकतो. शक्य आहे की कोणतेही औषध घेतल्याशिवाय तुम्ही सामान्य ग्लुकोजच्या पातळीवर परत येऊ शकता. मधुमेहाचे संकेत आणि लक्षणे कोणती आहेत? फार तहान लागणे, अनेकदा लघवी करणे, अतिशय भूक लागल्यासारखे वाटणे, अतिशय थकल्यासारखे वाटणे, प्रयत्न केल्याशिवाय वजन कमी होणे, जखमा हळूहळू बरे होणे, तुमच्या पायामध्ये पिना आणि सुया टोचल्यासारखे वाटणे, तुमच्या पायामध्ये संवेदना कमी होणे, अंधुक दिसणे इत्यादी. तुम्हाला मधुमेह आहे किंवा नाही हे जाणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे HbA1c चाचणी करणे. मधुमेहाचे निदान. जर तुमची HbA1c पातळी 6.5% एवढी किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि रँडम प्लाझ्मा ग्लुकोज 200 mg/dl एवढा किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला मधुमेह असू शकतो. तुम्हाला कोणत्या प्रकारचा मधुमेह आहे? मधुमेहाचे 3 मुख्य प्रकार आहेत: टाईप 1 मधुमेह, टाईप 2 मधुमेह आणि गर्भधारणेमधील मधुमेह. लोकांना कोणत्याही वयात मधुमेह होऊ शकतो. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही मधुमेह होऊ शकतो. टाईप 1 मधुमेह हा बहुधा तरुण लोकांमध्ये विकसित होतो. तरीही टाईप 1 मधुमेह प्रौढांमध्ये विकसित होऊ शकतो. टाईप 1 मधुमेहामध्ये तुमचे शरीर इन्सुलिन तयार करत नाही किंवा पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही, कारण शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा जी सामान्यतः जीवाणू, विषाणू आणि इतर हानिकारक पदार्थांपासून सुटका करून संक्रमणापासून तुमचे रक्षण करते. तिने इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करून त्या नष्ट केलेल्या असतात. टाईप 1 मधुमेहासाठी उपचारांमध्ये यांचा समावेश होतो: इन्सुलिनची इंजेक्शन घेणे, औषधे घेणे, अन्नपदार्थांचे आरोग्यदायी पर्याय निवडणे, शारीरिकरित्या सक्रिय राहणे, तुमच्या रक्तदाब पातळीचे नियंत्रण करणे, तुमच्या कोलेस्ट्रॉल पातळीचे नियंत्रण करणे. टाईप 2 मधुमेह. टाईप 2 मधुमेह कोणत्याही वयातील लोकांना, अगदी लहान मुलांना देखील प्रभावित करू शकतो. टाईप 2 मधुमेह बहुतेक वेळा मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांमध्ये होऊ शकतो. अतिवजन आणि असक्रिय असणाऱ्या लोकांमध्येही टाईप 2 मधुमेह विकसित होण्याची शक्यता अधिक असते. टाईप 2 मधुमेहाची सुरुवात सामान्यतः इन्सुलिनच्या प्रतिकाराने होते. या स्थितीत चरबी, स्नायू आणि यकृताच्या पेशी
इन्सुलिन कार्यक्षमतेने वापरत नाहीत. आधी स्वादुपिंड हे अधिक इन्सुलिन तयार करून अतिरिक्त मागणी पूर्ण करतात. कालांतराने स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाहीत. जेव्हा तुमचे स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही, तेव्हा तुम्हाला तुमच्या टाईप 2 मधुमेहाचा उपचार करण्याची गरज भासते. टाईप 2 मधुमेहासाठी उपचारांमध्ये यांचा समावेश होतो: औषधे घेणे, अन्नपदार्थांचे आरोग्यदायी पर्याय निवडणे, शारीरिकरित्या सक्रिय राहणे, तुमच्या रक्तदाब पातळीचे नियंत्रण करणे, तुमच्या कोलेस्ट्रॉल पातळीचे नियंत्रण करणे. गर्भधारणेमधील मधुमेह. जेव्हा महिला गर्भवती असते तेव्हा गर्भधारणेमधील मधुमेह विकसित होतो. गर्भवती महिला अशी संप्रेरके तयार करतात जे इन्सुलिन प्रतिरोधाला कारणीभूत ठरतात. काही महिलांना त्यांच्या गर्भधारणेच्या नंतरच्या टप्प्यामध्ये इन्सुलिन प्रतिरोध सुरू होतो. जर स्वादुपिंड गर्भधारणेदरम्यान पुरेसे इन्सुलिन तयार करत नसेल तर महिलांमध्ये गर्भधारणेमधील मधुमेह विकसित होतो. तुम्हाला तुमच्या मधुमेहाची काळजी घेण्याची गरज का आहे? कालांतराने मधुमेह हा तुमच्या रक्तवाहिन्या, हृदय, चेता, मूत्रपिंड, तोंड, डोळे, पायांबाबत गंभीर समस्यांना कारणीभूत ठरतो. या समस्यांमुळे विच्छेदन करावे लागू शकते, जी खराब झालेले बोट आणि पाय काढून टाकण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. मधुमेहामुळे होणारी सर्वात गंभीर समस्या म्हणजे हृदयविकार. जेव्हा तुम्हाला मधुमेह असतो तेव्हा तुम्हाला मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा हृदयविकार किंवा पक्षाघात होण्याची शक्यता दुप्पट असते. मधुमेहामुळे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्याची नेहमीची चिन्हे किंवा लक्षणे दिसत नाहीत. तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या रक्तामधील ग्लुकोज, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी तुमच्या लक्ष्य श्रेणीमध्ये ठेवणे आणि त्यासाठी तुमच्या डॉक्टरांसह काम करणे. दर दिवशी तुमच्या मधुमेहाची काळजी घ्या. तुमची रक्त ग्लुकोज पातळी तुमच्या लक्षित श्रेणीमध्ये राहण्यास मदत करण्यासाठी दररोज 4 गोष्टी करा. रोज आरोग्यदायी जेवणाचे सेवन करा. शारीरिकरित्या सक्रिय राहा. सल्ला दिल्याप्रमाणे तुमची औषधे घ्या. तुमच्या मधुमेहावर लक्ष ठेवा. निरोगी जीवनासाठी खाण्याचे पदार्थ. तुमच्या आरोग्यदायी खाण्याच्या योजनेमध्ये समावेश करावे असे अन्न घटक: संपूर्ण धान्य आणि शेंगा, बदाम आणि बिया, फळे आणि भाज्या, अंकुर, व्हिटॅमिन ए, सी आणि ई, मासे. टाळावेत असे अन्नपदार्थ: पांढरा तांदूळ आणि पांढरे पीठ, कॅफीन, मिष्टान्न आणि चॉकलेट, तळलेले अन्न, शीतपेये, मीठ. वजन वाढणे टाळण्यासाठी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ सोडून द्या. मधुमेह असलेल्या लोकांनी आठवड्याच्या बहुतांश दिवसांमध्ये 30 ते 60 मिनिटांच्या गतिविधीचे ध्येय ठेवावे. शारीरिकरित्या सक्रिय राहण्याचे फायदे: तुम्हाला आरोग्यदायी वजनापर्यंत पोहोचण्यास किंवा राखण्यास मदत करते. तुमची रक्त ग्लुकोज पातळी कमी करण्यासाठी मदत करते. तुमच्या हृदय आणि फुफ्फुसांसाठी चांगले असते. तुम्हाला अधिक ऊर्जा देते. सल्ला दिल्याप्रमाणे तुमची औषधे घ्या. तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवनशैलीसाठी उत्तम असणाऱ्या मधुमेहाच्या औषधांचा सल्ला देऊ शकतात. तुमच्या मधुमेहाचे निरीक्षण करा. तुमच्या